महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 यात आणखी सुधारणा करण्याकरता विधानसभा विधेयक क्रमांक 36 याला अध्यक्ष महाराज मी समर्थन करण्यासाठी जरी उभा असलो तरी माननीय मंत्री महोदयांना काही महत्त्वपूर्ण सूचना करायच्या आहे। हे खरं आहे की राज्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय व सन्माननीय उद्योग मंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये अतिशय वेगाने वाटचाल होते आहे। देशामध्ये सर्वात वेगाने वाटचाल होणारं राज्य उद्योग क्षेत्रामध्ये हे महाराष्ट्र आहे। पण अध्यक्ष महाराज काळजी घेण्याची आवश्यकता आहे। नजरहटी दुर्घटना घटी, रस्त्यावरून प्रवास करताना अनेकदा हा बोर्ड आपण वाचतो। सन्माननीय मंत्री महोदय, माझे स्पेसिफिक काही प्रश्न या संदर्भात आहे ज्याची सकारात्मक उत्तर अपेक्षित आहे। आपण 75 कोटीवरून आता कर्ज घेण्याची मर्यादा ही 6000 कोटी करताय। 80 पट जेव्हा तुम्ही कर्ज घेण्याची मर्यादा वाढवत आहात, आवश्यकता असेल कर्ज घेतलंच पाहिजे अध्यक्ष महाराज। पण अध्यक्ष महाराज, हे कर्ज घेताना समतोल, संतुलन आणि आमच्याही भागातला औद्योगिक विकासाला निधी उपलब्ध करणं आणि या कर्जातून या महाराष्ट्राच्या सर्वच क्षेत्रामध्ये समतोल विकास होण्याची आवश्यकता आहे। चंद्रपूर जिल्ह्यामधलं ताडाली ग्रोथ सेंटर आणि चंद्रपूर MIDC याच्या एकूण पायाभूत सुविधांचा प्रस्ताव साधारणतः दोन्हीही एकत्र केली तर एक 80-90 कोटीचा प्रस्ताव हा तुमच्या विभागाकडे प्रलंबित आहे। तुम्ही इतर क्षेत्रातल्या मग तळेगाव फेज 1, 2, 3, 4, 5 तुम्ही हे पैसे कर्ज घेता, पण त्या कर्जामध्ये आम्ही सुद्धा वाटेकरी आहोत ना। ते कर्ज काही एकट्या तळेगाव MIDC साठी घेतलं जात नाही, महाराष्ट्राच्या उद्योगासाठी घेतलं जातं। म्हणून या संदर्भात कर्ज घ्या, 6000 कोटी नव्हे, अजून एक शून्य वाढवा, पण त्या कर्जामध्ये हिंगणघाट दिसलं पाहिजे, त्या कर्जामध्ये चंद्रपूर दिसलं पाहिजे, त्या कर्जामध्ये गडचिरोली सुद्धा दिसलं पाहिजे। आणि म्हणून माझा स्पेसिफिक पाठिंबा देताना अध्यक्ष महाराज माझी आपल्याला नम्र विनंती आहे की या संदर्भातला जो प्रस्ताव तुमच्या विभागामध्ये प्रलंबित आहे त्याला या 8 दिवसामध्ये आपण मंजुरी देऊन ताबडतोब पायाभूत सुविधा चंद्रपूर औद्योगिक क्षेत्रामध्ये आणि ताडाली MIDC मध्ये निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण मदत करावी। आज अध्यक्ष महाराज विदर्भ वैधानिक मंडळ नाही। माझी दुसरी मागणी आपल्याला आहे की आपण मोठ्या प्रमाणावर डावोस जाता, अतिशय जेव्हा तुमचे फोटो पाहतो आम्हाला आनंद होतो की उदय सामंतजीचा फोटो इतका स्मार्ट दिसतो अध्यक्ष महाराज की एखाद्या चित्रपटाच्या दिग्दर्शक डायरेक्टरांनी पाहिलं तर चित्रपटात काम देईल, सूट बोट कोट। पण डावोस मधून जेव्हा उद्योग येतात तेव्हा आमच्याही त्याकडे लक्ष दिलं पाहिजे। म्हणून दुसरी मागणी मंत्री महोदय की तुम्ही एकदा व्हाईट पेपर काढा। व्हाईट पेपर म्हणजे व्हाईट नाही, आपल्याला व्हाईट पेपर काढायचा आहे, श्वेतपत्रिका काढा की ज्यामध्ये तुमचा औद्योगिक बॅलन्स कसा आहे। अन्यथा 6000 कोटी एका क्षेत्रात एका जिल्ह्यात खर्च कराल, तुम्हाला आमची मंजुरी आहे, पण तुम्ही एक श्वेतपत्रिका काढा की विदर्भामध्ये किती उद्योग आहे, किती रोजगार आहे, मराठवाड्यात किती उद्योग आहे, किती रोजगार आहे, महाजन साहेबांच्या उत्तर महाराष्ट्रात किती उद्योग आहे, किती रोजगार आहे, पश्चिम महाराष्ट्रात किती उद्योग आहे, किती रोजगार आहे। अध्यक्ष महाराज, ही श्वेतपत्रिका काढण्याचा शब्द तुम्ही निश्चितपणे द्याल असा मला विश्वास आहे। आणि तिसरा मुद्दा अध्यक्ष महाराज, औद्योगिक विकास झाला पाहिजे का अध्यक्ष महाराज? झालाच पाहिजे। पण अध्यक्ष महाराज, यावर आता एक सर्वंकष चर्चा सुरू झाली आहे। 1820 मध्ये औद्योगिक क्रांती झाली, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन 1820 मध्ये झालं, तेव्हा एक स्वप्न रंगवले गेले। ते स्वप्न होते अध्यक्ष महाराज की औद्योगिक क्रांतीनंतर सर्वांचं जीवन सुखी होईल, समाधानी होईल। पण अध्यक्ष महाराज, आज एक गोष्ट लक्षात येत आहे की सुखी समाधानी किती झालं हे तर तपासण्याची यंत्रणा आपल्या देशात तर कुठे नाही आहे। पण अध्यक्ष महाराज, जेव्हा संयुक्त राष्ट्र संघाने हे तपासलं तेव्हा आम्ही हॅपीनेस इंडेक्स मध्ये आमचा देश नाही आहे। हॅपीनेस इंडेक्स मध्ये ते देश आहे ज्यांनी पर्यावरणावर प्रचंड प्रेम केलं। उद्योग आणलेत पण ते उद्योग सुद्धा प्रदूषण करणारे नव्हते। आता गडचिरोलीमध्ये माननीय मंत्री महोदय, तुम्ही मोठ्या प्रमाणावर
उद्योग आणताय, आणलं पाहिजे, स्वागतच केलं पाहिजे. पण आपली कथा त्या मिडाससारखी होता ना कामा नये की जिथं हात लावला तिथं सोनं झालं. बायकोला हात लावला सोन्याची लागली, पोरीला हात लावला सोन्याची लागली, आणि अन्नाला हात लावला सोन्याचं झालं, आणि तो उपाशी मेला. उद्योग यावेच, पण अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांच्या जमिनी घेताना अध्यक्ष महाराज आपण एक बिल मंजूर केलं. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की शेतकरी संघर्ष कृती समिती यांनी गडचिरोलीच्या जमिनी घेताना त्यांचीही काही भूमिका आहे, त्यांचाही आवाज आपण ऐकला पाहिजे. अध्यक्ष महाराज राजेशाही असताना आपले ती कथा माहिती आहे की एका बैलांनी घंटा वाजवली म्हणून राजानी त्यालाही न्याय दिला. हे तर जिवंत माणसं आहे. आणि गडचिरोलीचं मी तुम्हाला निवेदन देतो. गुरवला, हिरापूर, शिरपूर, चक, राखी या गावातील जमिनी तुम्ही अध्यक्ष महाराज भूसंपादन करणार आहात. आता भूसंपादन करायचं असेल तर अध्यक्ष महाराज त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. उदय सामंतजी संवाद करण्यामध्ये उत्तम आहेत याची मला जाणीव आहे, आणि मीही अनुभवला जेव्हा ते अनेक पक्षाच्या आमदारांशी संवाद करतात तर ते यांच्याच पक्षात येऊन जातात. इतका उत्तम संवाद त्यांचा, अतिशय उत्तम संवाद आहे. माझी त्यांच्या समोर एकच मागणी आहे की असाच प्रेमाचा, स्नेहाचा संवाद हा गडचिरोलीच्या शेतकऱ्यांच्या सोबत तुम्ही करावा, त्यांचं मन जिंकावं, आशीर्वाद घ्यावा, आणि भविष्यामध्ये अध्यक्ष महाराज अशीच तुमची औद्योगिक प्रगतीची घोडदौड आणि तुमची राजकीय घोडदौड अशीच वेगाने व्हावी ही तुमचा मित्र म्हणून सदिच्छा आहे. पण या प्रश्नांचं उत्तर दिलं तरच घोडदौड होईल, एवढं मात्र लक्षात ठेवून उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. धन्यवाद. या बिलावर सन्माननीय ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार साहेब, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भास्कररावजी जाधव, महेशजी लांडगे, अभिजितजी पाटील, बाळासाहेब नर यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले. सन्मान्य अध्यक्ष महोदय, थोडी गफलत अशी होती की हे 6,000 कोटी रुपये जे आपण 75 कोटीवरनं वाढवलेले आहेत हे पूर्ण महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी वाढवलेले नाहीत. आणि सुरुवातीलाच भास्कर जाधव साहेबांनी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी सुरुवातीला का देतो की तो आपला गैरसमज दूर होईल. हे विधायक सभागृहामध्ये आणण्याच्या अगोदर 8 दिवस आम्ही एवढ्यासाठीच जाधव साहेब मंजूर केलं, आणि 6,000 कोटी रुपये आम्ही हुडकोकडनं घेत होतो. आणि हे घेत असताना त्यांनी आम्हाला अट घातली की 75 कोटीचा जो आमचा 1975चा एक नियम होता की 75 कोटीपेक्षा वर आम्ही कर्ज घ्यायचं नाही, ती मुदत म्हणजे जी काय मर्यादा आहे ती वाढवली पाहिजे, 6,000 कोटी पण गेली पाहिजे, आणि तरच आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकतो, अशा पद्धतीची तातडीची मागणी त्यांनी केल्यामुळं हुडकोनी त्याच्यामुळं आपण हा निर्णय कॅबिनेटमध्ये घेतला. आणि मगाशी जे म्हटलं की सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी हे 6,000 कोटी रुपये मंजूर झालेले नाही. जे आपल्याकडे देशातलं मोठं विमानतळ होते पुरंदर विमानतळ, त्या पुरंदर विमानतळाच्या लँड ॲक्विजिशनसाठी हे पैसे आपण मंजूर करून घेतलेले आहेत. परंतु सुधीर भाऊ, तुम्ही जे सांगितलेत की आता लँड ॲक्विजिशनसाठी पैसे आहेत म्हणजे तुमची इन्फ्रास्ट्रक्चरची कामं होणार आहेत की नाही, तर तुमची इन्फ्रास्ट्रक्चरची कामं ही 100% होणार आहेत, त्याच्यामध्ये चिंता अजिबात करण्याची आवश्यकता नाही. मी सुरुवातीलाच का सांगितलं की 6,000 कोटी हे पुरंदरसाठी आहेत किंवा 6,000 कोटी हे महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी नाहीत, म्हणजे सन्मान्य सदस्यांचा गैरसमज दूर होईल. सन्मान्य सुधीर भाऊंनी ताडाली ग्रोथ सेंटर आणि चंद्रपूर MIDCच्या संदर्भामध्ये निधीची आवश्यकता आहे अशी मागणी केलेली आहे. आपल्याला सुधीर भाऊ माहिती आहे की तुम्हीच आनंदवनाचं भूमिपूजन केलेलं होतं, त्याच्यामुळं चंद्रपूरला देखील निधी देण्याच्या संदर्भामध्ये आमची कुठेही नकारार्थी भूमिका नाही. परंतु यावेळी थोडं MIDCनं एक निर्णय घेतलाय की ही कामं मंजूर करत असताना MIDCवर जास्त बर्डन येणार नाही अशा पद्धतीनं निधी मंजूर करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. परंतु 80 कोटी रुपयाची मागणी सन्माननीय सुधीर भाऊंनी केली, त्यातले निम्मे 40 कोटी रुपये तातडीनं त्या कामासाठी दिले जातील हे देखील आश्वासन सुधीर भाऊ आणि सभागृहाला मी देतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की गडचिरोलीच्या बाबतीमध्ये ज्या काही कंपन्या आहेत त्याच्यामध्ये सुधीर भाऊ JSW 1 लाख कोटीचा स्टील प्लांट करतंय, सुरजागड इस्पात 10,000 कोटी, मेसर्स लॉईड मेटल्स 16,500 कोटी, वरद 1,520, लॉईड मेटल्स पुन्हा एकदा 5,700, 14,000, हरिओम 3,125 आणि फाईन क्राफ्ट 1,620 असे 1,52,475 कोटीचे प्रकल्प हे एकट्या गडचिरोलीमध्ये होत आहेत. मी वारंवार सुधीर भाऊ असं सांगितलेलं आहे की पूर्वी गडचिरोलीचं नाव हे कदाचित नक्षलवादी गडचिरोली असं होतं, परंतु आज ते नाव
आम्ही उद्योगनगरी म्हणून बदलण्यामध्ये यशस्वी झालोय याचा देखील अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. अजिबात औद्योगिक नक्षलवाद होणार नाही आणि तो होऊ नये म्हणून भाऊंनी जी मागणी केलेली आहे की गडचिरोलीच्या सगळ्या संबंधित यंत्रणेबरोबर एका बैठकीचं आयोजन करायचं आहे. मी भाऊंना शब्द देतो की गडचिरोलीमध्ये येऊन अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.